चांगला डोळा इकला, लागलेला डोळा इकला, डोळा क्लिअर केला मित्रांनो. आणि ते डोळा क्लिअर केला त्याचं औषध बी सांगतो. तुम्हाला औषध बी दाखव, किती टाइम औषध घातलं काय समजून सांगतो. हो दगड मारणार हो, ही माधुरज्योत बरोबर होतं बा. हो ही 1100. ही कोरडी पावडर वगैरे थोडी 2 बोटात जेवढी बसेल ना तेवढी डोळ्यावर टाकायची. नंतर दुसरी ड्रॉप टाकायची ते 5-10 मिनिटानंतर ड्रॉप मिळते ही, किंवा ह्याच्यामध्ये दुसरी कुठली ड्रॉप टाकायची. ही ड्रॉप टाकायची. ड्रॉप म्हणजे चांगले डोळा धुवून निघला पाहिजे अशी ड्रॉप वापरायची. ही ह्याच्यानंतर परत एक अर्ध्या तासानंतर परत एक दुसरे स्टूप सोडायची. ही म्हशीच्या सडात चालते, गाईच्या सडात चालते, डोळ्यात चालते. जर मांस वाढला असलं थानातनं, जर तुम्ही तर कटर फिरवून घेतली असली तर ही कांडी हिथनंच काढायची, म्हशीच्या थानामध्ये चढवायची आणि ही अशीच सोडायची थानामध्ये 8 दिवस तर. आणि त्याच्यामध्ये असं रोज एक टूप सोडायचं. ही टूप ध्यान करून सोडायचं. त्याच्यानं ते मांस वाढत पण नाही आणि ते मांस परत चढत नाही आणि दूध व्यवस्थित येते. काही जणांचं असं होतं कटर फिरवल्यानंतर परत मांस वाढलं जाते. वाढण्याचं कारण तर ही कांडी जर तुम्ही आत सडात घातली तर मांसच वाढत नाही. अशा पद्धतीनं ही माहिती सांगितली मित्रांनो. ही माहिती 100% खरी आहे. तिचे बी डोळ्याचे बी सांगितलेलं आहे तुम्हाला, क्लिअर झालेलं आहे. अजून पण मी चालूच आहे औषध, अजून पण थोडं औषध. ही जी औषध आहेत ही 3 टाईम औषध वापरतो मित्रांनो. एक माणुसकीचं नात्यातलं आपण कोणाला तर जवळ केलं त्यांनी आपले कसे आपल्यावर उडतेत ही तुम्हाला दाखवतो आज या व्हिडिओमधनं. आपण परवा 2 वासरे मिळते त्या पोराची, त्याला आपण 2 म्हशी दिल्यात. एका शब्दावर म्हशी दिल्या, न काय बोलता त्याने किंमत केली, त्यानंच व्यवहार एवढं पैसे देतो मला घेतला आपण. हो घरापाशी नाही बेट ठीक नाही, तुम्हाला समजायला माहीत आहे. बघा हे आपल्या पोपटला त्यानं दगड मारला आहे का काठी मारली आहे काहीच सांगा नाही. म्हशीचा डोळा घालवला आहे, म्हशीचा डोळा पांढरा पडला आहे. हिला औषध घालायला लागलो रोज, तरी बी काय डोळा ताळ्यावर येईना मित्रांनो. त्याच्या जनावरांना गावात औषध घातलं लोकांनी म्हणून त्याला जनावर इथं आणून बांधायला लावली. त्याला 2 म्हशी पण दिल्या. तुम्हाला सांगतो ही म्हैस पहिल्यापासून आपल्याच म्हशी होत्या. त्या पहिल्यापासून म्हशीला सवय आहे की पुढं म्हैस आली की तिला ताणून मारते खाताना. ह्या म्हशीला एवढा राग आहे. तुम्हाला सांगतो त्या म्हशीला ताणलं म्हणून त्यानं काय केलं, म्हशीला मारलं म्हशीला. आणि मला फोन केला की म्हशीला मारला, पळत गेली ती झाडात आणि तिला काय तर फटकार लागला, डोळ्यातनं पाणी गळाले. मित्रांनो भविष्यात माझं 32 वय आहे. तुम्हाला सांगतो कधीसुद्धा कुठल्या म्हशीचा डोळा असा गेला नाही की टक्कर खिळून काटाड्यात गेल्या, वरनं धडाधड खड्ड्यानी पडल्या, काय सुद्धा डोळा झाला नाही. बरगाडी मोडतेल्या, फसळी मोडल, शिंग मोडल, पण म्हशीचा डोळा कधीच जात नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीनं डोळा घालवलेला आहे. काय करायचं सांगा मला, कसं आता माणसासनीवर विश्वास कसा ठेवायचा मला सांगा. कुणाला तर आपण जवळ केलं तर त्याचा असा फायदा घेतात बघा, सांगत देखील नाहीत मारलेलं.